खूप छान दिसते ही बघा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि ही तुम्ही जे साकारलं आहे ते ह्याच्या अगोदर साकारलेलं की पहिल्यांदाच आहे? हे पहिल्यांदाच आहे. ह्याच्या आधी मी बाजीप्रभू देशपांडे ओके नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त मी आणि माझ्यासोबत प्रेरणा. तर आज आपण आलो आहे गिरगावमध्ये आलो आहे. तर मुंबईमधला होणारा सर्वात मोठा गुढीपाडव्याचा प्रोग्राम तो गिरगावमध्ये होतो आणि इथे आता रॅली निघते. नंतर मग सर्वजण वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करतात आणि रॅलीमध्ये काय काय छायाचित्रण असते ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी दर्शवत असतात. तर आपल्याला सर्व काही बघायला भेटेल. आणि मित्रांनो, हा नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यमय जावं. तर चला मित्रांनो, जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ना, तर हा बघा इथे समोर चर्नी रोड स्टेशन आहे आणि तिकडून आपण सरळ आलो तर तिकडे चर्च आहे. तर चर्चकडे जायचं आहे. तर चला आता जाऊया आणि आपण शोभायात्रा बघूया. तर चला. शाखा क्रमांक 218च्या वतीनं गिरगाव शाखेच्या वतीनं खूप खूप स्वागत. मित्रांनो, बेकार गर्दी आहे. बेकार म्हणजे बेकार, एकदम खतरनाक अशी गर्दी आहे. आणि आता हे बघा माझ्या पाठीमागे ढोल ताशा पथक आहे. आता गणपती बाप्पांची एक मूर्ती बघितली आहे आणि श्री स्वामींचा सुद्धा रथ बघितला आहे. आणि आता आपल्या समोर आहे श्री विठ्ठलांची झांकी, तो सुद्धा रथ आहे. हा बघा समोर. तर जाऊया, तो आता कवर करूया. आणि ह्यांची आता तयार झालेलो आहे. हे बघा, हे ढोल ताशा पथकाची जी तयार चालू आहे. आता इथे नाचतील. सब हालत खराब झाली आहे. हा बघा, आपण आलो आहे श्री विठ्ठलांच्या रथाजवळ. बघू शकता, हे बघा मूर्ती बघा पूर्ण हलते. खूप छान अशी मूर्ती बनवली आहे बघा. आणि झांकीसुद्धा खूप छान दिसते ही बघा. एक नंबर मित्रांनो. हे बघा श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे. हे बघा, इथे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला भेटतात आहेत. मित्रांनो, ही जी झांकी आहे ना, त्याच्यामध्ये विठ्ठल जे बघताय आपण, श्री विठ्ठल, ते ओरिजिनल आहेत ते. मला वाटलं पुतला आहे, पण ते ओरिजिनल आहेत. हे बघा, इथे मावळे झालेले आहेत. तर का
काका आता गुढीपाडवा आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि हे तुम्ही जे साकारलं आहे ते ह्याच्या अगोदर साकारलेलं की पहिल्यांदाच आहे? हे पहिल्यांदाच आहे. ह्याच्या आधी मी बाजीप्रभू देशपांडे ओके तर खूप छान दिसत बघू शकता. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. मित्रांनो, मगाशी आपण स्वामींची ती रथयात्रा बघितली आणि आता माझ्या पाठीमागे बघू शकता स्वामींचा खूप मोठा असा इथे पुतळा बनवलेला आहे, स्टॅच्यू. हा बघा, खूप सुंदर असा दिसतोय आहे. आणि हा बनवलेला आहे मुंब्रा देवी महाराजा, मुंब्रा देवीचा महाराजा. तर त्यांचा हा रथ आहे. हा बघा, खूप सुंदर आहे अगदी. नमस्कार, नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, ह्या झांकीमध्ये आपल्याला ते राजमुद्रा बघायला भेटते. नंतर 2 तोफा आहेत, वरती महाराजांचं टोप आहे आणि महाराजांची तलवार. तर खूप छान अशी झांकी इथे बघू शकता. पण हे बघा, इथे वारकऱ्यांचा दृश्य आपल्याला बघायला भेटतोय. हे बघा, इथे वारकरी श्री विठू माऊली, नंतर मग शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज. आणि इथे वारकरीचा सीन आपल्याला बघायला भेटतोय. आई तुळजाभवानी आपल्याला बघायला भेटते आहे. सोबत आपले स्वराज्याचे कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खूप सुंदर अशी झांकी आहे, मस्तपैकी गुलाबी कपड्यामध्ये खूप छान अशी दिसते आहे. सर्व पोलिसांना सहकार्य करा आणि पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. एकाच ठिकाणी गर्दी करू नका. पोलिसांना सहकार्य करा. सेल्फी बनवून आपले फोटो काढून झाले. आम्ही आहे केळेवाडी दिशेने सगळ्या भाविकांना पुढे जाऊ दे, भाविकांना पुढे जाऊ दे, भाविकांना पुढे जाऊ दे. आपल्या शाखेच्या इकडे सगळे सुपरस्टार आलेले आहेत, त्यांच्यासोबत पण सेल्फी काढा असेल लगेच लगेच पुढे जा. हळूहळू पुढे सरका, हळूहळू पुढे सरका, पुढे पुढे या. शांतिदूत मर्दानी आखाडा खारघर यांचे बाल कलाकार सुंदरशी प्राचीन कला आपल्यासमोर सादर करत आहेत. दुधारी तलवार, थोडं पाठीवा. हळूहळू पुढे सरकत राहा.
पोलिसांना सहकार्य करा सेल्फी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दादा बघ अरे वा एक मिनिट दादा. सनदी अधिकारी तर हे बघा मित्रांनो आपल्याला छोटे लोकमान्य टिळक बघायला भेटत आहेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन. तर मित्रांनो आमची तर शोभायात्रा फिरून झाली आहे. अजून शोभायात्रा चालू आहे. तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे 11:15 आणि अजून शोभायात्रा चालू आहे. तर आम्ही फिरून आलो आहे. आता मित्रांनो तुम्ही जेव्हा शोभायात्रेला येत आहे तुम्हाला कमी गर्दी पाहिजे असेल आणि खूप छान प्रकारे एक्सप्लोर करायचं आहे, फोटो काढायचे आहेत, तर तुम्ही सकाळच्या टाईममध्ये या, लवकर या. 7 वाजेपर्यंत या, 7 किंवा 7:30पर्यंत. 8 वाजताच गर्दी वाढते कारण 8 वाजता आहे ना शोभायात्रेला सुरुवात होते. आणि आता गर्दीमध्ये प्रेरणा माझ्यासोबत पहिल्यांदा आलेली इथे. हे बघा माझा दुसरा वर्षाने प्रेरणा पहिल्यांदा आलेली. तर प्रेरणाची थोडी हालत खराब झाली आहे आणि तिच्या पायालासुद्धा लागलं आहे. हे बघा तिच्या नखाला लागलं आहे, दोन्ही पण नखं तुटली आहेत पायाची. तर त्याच्यामुळे थोडी ब्लिडिंग होते. आम्ही निघतो आहे. मित्रांनो तुम्ही येत आहे तर फक्त जरा लवकर या. आणि तुम्हाला जर एन्जॉय करायचे बँचीच्या तालावर नाचायचं आहे
अजून काही धमाल करायचे ग्रुप येत आहे, पोरांसोबत आहेत किंवा पोरी येत आहेत, तर तुम्ही येऊ शकता या टाईममध्ये दुपारी 1-2 वाजेपर्यंत ही शोभायात्रा चालू असते. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला समाप्त करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी भाविक पटेल तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.